अभिनेते भाऊ कदम हे आता राष्ट्रवादीचे स्टार प्रचारक असणार आहेत आणि या संदर्भात बोलताना त्यांनी अजित पवार यांचं तोंड भरून कौतुक सुद्धा केलंय। अजित पवारांनी लाडकी बहीण योजना आणली, प्रचंड मेहनत करणारा हा नेता आहे आणि म्हणूनच मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा स्टार प्रचारक म्हणून काम करण्याचा निर्णय घेतला, अशी प्रतिक्रिया सुद्धा भाऊ कदम यांनी दिली आहे। तसंच मी अजूनही राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलेला नाही हे सांगायला सुद्धा भाऊ कदम विसरले नाहीत। त्यांच्यासोबत संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी निलेश बुधावले यांनी। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या प्रचाराच्या सभा आता जोरदार सुरू झाल्यात। महाराष्ट्रभर ठिकठिकाणी अजित पवार, सुनील तटकरे सभा घेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। या प्रचार सभांमध्ये प्रामुख्याने सध्या सर्वांचा एक चेहरा लक्षवेधी ठरताना पाहायला मिळतोय। सयाजी शिंदे अनेक ठिकाणी सभांना उपस्थित राहत आहेत। आता आणखीन एक सेलिब्रिटी चेहरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रचारात उतरताना आपल्याला पाहायला मिळतोय। आपल्यासोबत अभिनेते भाऊ कदम आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। भाऊ, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एक स्टार प्रचारक म्हणून तुम्ही आता पुन्हा एकदा मैदानात या ठिकाणी उतरताना पाहायला मिळत आहेत। काय सांगाल, का हा निर्णय घेतला? काही वेळापूर्वी तुमच्या अजित पवारांसोबत देखील चर्चा झाली। हो, आताच सदिच्छा भेट झाली आमची। खरं तर त्यामागचं कारण असं आहे की अजितदादा हे खूप म्हणजे आमच्या कलाकारांसाठी त्यांना मान देणारे आणि त्यांचे प्रश्न सोडवणारे असे आहेत। आताच जसं अनुदानाचा प्रश्न त्यांनी सोडवला, त्यामुळे मला असं वाटलं की कुठेतरी एक मार्ग मिळेल त्यांच्याशी बोलून। आमच्या कलाकारांच्या काही घटना असतील, काही गोष्टी असतील की ज्या आम्हाला पूर्णत्वास न्यायच्या असतील, तर मला वाटतं ते चांगले मार्गदर्शक आहेत आमचे। आणि त्यामुळे असं वाटलं की आपण त्यांच्या प्रचाराला जायला काहीच हरकत नाही, कारण आमच्यासाठी एवढं केलं तर आम्ही त्यांच्यासाठी तेवढं करायला काहीच हरकत नाही। आजच्या भेटीत काय म्हणाले दादा? भाऊ आणि भेटले तर मला माझंच हवा येऊ द्याचे किस्से सांगत होते। ते खूप हसत होते आणि तेव्हा आम्ही कधी ट्रेसमध्ये असतो, खूप कामं असतात, त्यामुळे ते तुमचे व्हिडिओ बघतो आणि खुश होतो असे म्हणाले। त्यांना बरं वाटलं, भेटल्याचा आनंद झाला त्यांना आणि आम्ही गप्पा मारल्या खूप चांगल्या। तुमचा पक्षप्रवेश झालाय म्हणायचा की केवळ स्टार प्रचारक म्हणून भाऊ कदम आम्हाला पाहायला मिळणार? नाही, केवळ स्टार प्रचारक म्हणूनच, अजून पक्षप्रवेश असं काही झालेलं नाही आहे का मनात असं काही? मनात मग काय आहे, माझी भरपूर कामं राहतील बाजूला म्हणून, नाहीतर काय करायला हरकत नाही। पण खूप कामं आहेत, तर इंडस्ट्रीसाठी अजून मला काम करायचं आहे। दादा आमच्या पाठीचे आहेत, तर मी इंडस्ट्रीत काम करतो, मी जरा लोकांचं मनोरंजन करतो, दादा आमचं मनोरंजन करतील। अशा पद्धतीनं तुमचं आता पुढचं नियोजन असणार आहे। उद्यापासून आता अजित पवारांच्या ऑलरेडी सभा चालू झाल्यात, तुम्हाला काय जबाबदारी दिली, कशा पद्धतीने तुम्ही काम करणार? आता जिकडे जिकडे आपला पक्ष आहे जो त्या राष्ट्रवादीचा, तर तिकडे जाऊन प्रचार करायचं। आमचे खासदार आता तटकरे साहेब होते, सिद्धार्थ कांबळे साहेब होते, तर यांच्या आता हे सगळे प्रचार हे मांडतील, कुठे कुठे करायचं आहे, कुठला भाग येतो आहे माझ्या वाट्याला, तर ते सगळं नियम हे करून आणि मग त्या थ्रू आम्ही प्रचार करू। अजितदादाच का? अजितदादा, एकच वादा अजितदादा आणि त्यांचं काम करण्याची पद्धत अफलातून आहे। म्हणजे सकाळपासून रात्रीपर्यंत सतत काम करत असतात। म्हणजे असाच नेता हवा की जो सतत आपल्या जनतेकडे लक्ष ठेवू नये, त्यांच्या कामाकडे लक्ष ठेवू नये आणि तो कुठेतरी कुठेतरी आपल्या या सगळ्या महाराष्ट्राला पुढे नेतील अशी आशा मला वाटते, म्हणून अजितदादा। तुम्हाला काही असा अनुभव आला दादांच्या बाबतीत, कारण की तुम्ही संपर्कात आहात, तुमची वेळोवेळी चर्चा होत असते, काही अनुभव आला असं दादांसंदर्भातल्या कामासंदर्भात? नाही, खूपच। म्हणजे आत्ता चाललेला लाडकी बहीण योजना ही जी त्यांनी आणली ती ही खूप उत्तम आहे आणि असा विचार करणारे ही पहिलेच आमचे नेते आहेत की त्यांनी अशा प्रकारचा विचार बहिणींसाठी केला। त्याबरोबर आमच्या कलाकार क्षेत्रात जसं मगाशी म्हणालो, अनुदान जे दिलं गेलं, इतके वर्ष ते पडून होतं अशीच फाईल, पण ती फाईल वरती घेऊन त्यांनी ते काम केलं, त्यामुळे तिथून कुठेतरी दिलासा मिळाला आणि यापुढेही अनेक गोष्टींसाठी ते खूप मदत करतील आम्हाला, म्हणजे जनतेलासुद्धा आणि आम्ही कलाकारांनासुद्धा, असं मला वाटतं। कलाकार म्हणून तुमचं काम संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे। आता तुम्ही स्टार प्रचारक म्हणून उतरताय मैदानामध्ये, मात्र दुसरी एक महत्त्वाची बाब अशी आहे की मागच्या कालावधीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात खूप घडामोडी घडल्या। या घडामोडींकडे तुम्ही कसं बघताय? कारण की 1.5-2 वर्षापूर्वी अजित पवारांनी वेगळा निर्णय घेतला, कारण कलाकार म्हणून तुम्ही प्रत्येक गोष्ट राजकारणातल्या पाहत असतात की नेमकं काय महाराष्ट्रात घडतंय, तुम्ही पाहिलेलं आहे? हो, पाहिलं आहे, पण म्हणजे काही गोष्टी अशा आहेत की ज्या पक्षश्रेष्ठी ठरवतात, तर त्यांच्या अनुषंगाने ते सगळं चालतं। खरं तर आम्हाला काही माहिती नसतं आतलं, पण
त्या पद्धतीने ते निर्णय घेतात आणि त्यांनी तो घ्यावा. आणि जसं मला जेवढं माहिती आहे तेवढं राजकारण एवढं सोपं नाही आहे जे दिसतंय ते, पण कुठेतरी असं वाटतं की सगळं व्यवस्थित चालावं आणि सुखरूप व्हावं. म्हणजे दादा हे करू शकतात. नाही असं मी म्हणू शकत नाही, कारण मला तेवढं नॉलेज नाही आहे त्या गोष्टीतलं. मला माझ्या क्षेत्राविषयी विचारा, मी सांगेन, पण ते नाही सांगू शकत. तुमच्या काही अडचणी मांडणार आहे का तुम्ही? तुमच्या क्षेत्रात मागच्या अनुदानाचा प्रश्न असला तरी इतर छोट्या मोठ्या कलाकारांच्या अनेक अडचणी सध्या समोर आहेत. हो आहेत ना, म्हणजे आमच्या कलाकारांच्या बॅकस्टेज कलाकार आहेत, आमचे बॅकस्टेज वर्कर आहेत, त्यानंतर सगळे थिएटर्स याच्याविषयी आहे. ह्या अडचणी ज्या आहेत त्या मी नक्की दादांसमोर मांडेन. त्या सगळ्या विचारात घेऊन त्याच्याशी सल्लामतलब सगळ्या कार्यक्रम जे करतात त्या सगळ्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून आम्ही हा विषय दादांसमोर नक्की मांडू. मधल्या काळात महाराष्ट्रात गद्दारी हा शब्द प्रामुख्याने खूप चर्चेत होता. या गोष्टींकडे कसं बघताय भाऊ? काय वाटतं की या सगळ्या घडामोडी ज्यावेळेस घडत आहेत महाराष्ट्रात, शिवसेना असेल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल, प्रामुख्याने सर्वसामान्यांपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी पोहोचताना आपल्याला पाहायला मिळतात? नाही, मला खरंच तर याविषयी खरंच तर काही बोलायचं नाही, कारण याचं हे राजकारण मला माहिती नाही आहे. पण असं वाटतं की काही करा, पण देशाचं भलं करा, जनतेचं भलं करा, एवढंच मला म्हणायचं. शरद पवारांची कधी काही भेटगाठ झाली तुमची? नाही झाली. फक्त आम्ही गेलो होतो बारामतीत, आमचा प्रयोग होता नाटकाचा. अजितदादा होते बघायला, थोडं नाटक पाहिलं त्यांनी, करून गेलो गाव नावाचं. पण साहेबांशी भेट नाही झाली, पण इच्छा खूप आहे भेटायची, कारण साहेबांना नाटकाची आवड आहे मला माहिती होतं. तिकडे आम्ही गेलो होतो तेव्हा त्या नाटकात त्यांनी काम केलं, त्यावेळी तो फोटो होता तिकडे. आणि त्यांनी शरद पवारांना नाटकात काम केलं? हो केलं होतं, ते दाखवलं मला की त्यावेळेचा फोटो येतो. त्यामुळे त्यांना आवड आहेच नाटकाची. भाऊ, तुम्हाला वाटतं का ज्या काही घडामोडी घडल्या यावरून कुठेतरी हे सगळं एक झालं पाहिजे, किंवा जे काही वादंग सध्या पाहायला मिळतात, अजित पवार, शरद पवार, बारामतीतली लढाई, महाराष्ट्रातली राष्ट्रवादी, 2 राष्ट्रवादी, याबद्दल काय वाटतंय? नाही आहे त्या गोष्टी, पण त्या एकत्र येवोत आणि सगळं छान हो असं मला मनापासून वाटतं. मुख्यमंत्री व्हावे वाटतात का अजितदादा? अरे नक्कीच, झाले तर मला आनंदच आहे. आपण पाहतोय भाऊ कदम आपल्याशी बातचीत करत होते. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अजितदादा झाले तर नक्कीच ते आवडेल. याशिवाय सध्या राष्ट्रवादीत जरी 2 गट पडले असले तरी ते एकत्र यायला हवेत, अशी देखील एक इच्छा या निमित्तानं भाऊ कदमांना व्यक्त केली आहे. कॅमेरामन अनुप रस्तोगी, निलेश बुदावले, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.